कामधाम सोडून इथं राहिलेली आहे. मग अशी धामयात्रींचं जे स्वागत झालं आपण ऐकलं, 1 महिना घर सोडून ही लोक चालत वारी केली. त्यात आमचे काही युवा पण होते. खरंच त्यांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. एकदा आमच्या ह्या युवांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण आतापासून त्यांना वाटतंय आपण तिथं गेलं पाहिजे का, त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्यावर हे संस्कार केलेत म्हणून. आणि म्हणून मग अशी सांगितलं की संत संघाला एकटे येऊ नका, आपल्या पोरांना घेऊन या. कारण जोपर्यंत मुलांवर चांगले संस्कार होत नाही तोपर्यंत तुमचं म्हातारपण आनंदात जाऊ शकत. मग घालवायचं ना म्हातारपण आनंदात, घालवायचं का नाही? तोंड आहेत का? हो म्हणा. अवघड आहे. गप्पा मारायला 10 मिनिटं दिले पाहिजेत का महिला मंडळ? द्या म्हणत आहे तुम्ही, बघा आमच्या तोंडाची कमाल. नाही जर तुमचं तोंड बंद केलं तर विचारा मला. पण असं काही विचारल्यावर आमची तोंड उघडत. आज आपल्याला प्रत्येकाला वाटतं शिवाजी महाराज जन्मले पाहिजे, पण तिथं शेजाऱ्याच्या घरी आपल्या नको. आमची युवा पिढी आज ट्रेंड आलाय कशाचा? युवांनो, चंद्रकोरी लावायच्या, दाढी वाढवायची आणि स्वतःला शिवबाचे मावळे म्हणून घ्यायचे. बरोबर ना? 100% ज्यांनी दाढ्या वाढवल्या, ज्यांनी चंद्रकोरी लावल्या, जे स्वतःला मावळे म्हणतायत, अभिमानाची गोष्ट आहे. पण जर तुम्हाला स्वतःला मावळं म्हणून घ्यायचं असेल तर दाढ्या वाढवून आणि चंद्रकोरी लावून तुम्ही बाह्य अंगाने मावळे असू शकाल, पण खऱ्या अर्थाने जर तुम्हाला शिवबाचं मावळं व्हायचं असेल तर अंतरंगातनं एक तरी शिवबाची अशी खून गाठ बांधा की हा माझ्या शिवबाचा संस्कार मी आयुष्यभर विसरणार नाही, तर तुम्ही खऱ्या अर्थाने मावळे. दाढ्या वाढवून आणि चंद्रकोरी लावून मावळं होता येणार नाही. गाड्यांवर आपल्या बऱ्याच जणांचे टाकलेले राजे, तुम्ही पुन्हा जन्माला या. कशाला? आमची युवा पिढी कशी दारू पिते ते बघायला, आमचे तरुण कसे सिगारेट ओढतात ते बघायला, शिवजयंतीला आमची पोरं छत्रपतीच्या मिरवणुकीसमोर किती मध्य धुंदावस्थेत नाचतात हे बघायला. कशासाठी शिवबांनी जन्म घ्यायचा? अहो कदाचित शिवबा जन्म घेतीलही, पण त्या शिवबांना निर्माण करणारी जिजाऊ इथं कुठं बसलेली कोणाला दिसतेय का? रामाचं राज्य यावं असं आपल्या प्रत्येकाला वाटतं. रामाचं राज्य कदाचित परत येईलही, पण त्या रामांना घडवणारा राजा दशरथ आपल्यात आहे का याचा विचार करा. कारण शिवबा घडले उगाच नाही घडलेले. अरे संतती पोटी चांगली जन्मण्यासाठी आई वडिलाची सुद्धा काहीतरी पुण्याई असावी लागते, तर सुसंस्कृत संतती पोटी जन्माला येते. तुम्ही म्हणाल मग जिजाऊने सुद्धा पुण्याई केली. कोणती? माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप वाग शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाग शिवबा जन्मला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. Thank you.
भाविको, आज 350 वर्षानंतर सुद्धा ज्या छत्रपतीचं नुसतं नाव ऐकलं तर आमच्या अंगावर शहारे येत आहेत. का? कारण त्यांच्या आईने त्यांना घडवलं. आज आपल्यातली बसलेली कोणती आई मुलगा घडवण्यासाठी ते कष्ट घेते? आजची आमची आई संसारातच एवढी काय दंग झाली की मुलाकडे लक्ष द्यायला तिला वेळ नाहीये. आणि म्हणून बसलेल्या सगळ्या माता भगिनींनी संत संघाला आपल्या मुलांना आवर्जून घेऊन यायचंय. आणि आल्यानंतर वाटत असेल माझ्या घरात सुख समाधान यावं तर सगळ्यात सोपा भक्ती मार्ग इथं सांगितलेला आहे. नवीन भक्तगणांनी अनुभव घ्यायचा आहे. अनुभव काय घ्यायचा आहे? आज घरी गेल्यानंतर, आता किती वाजले? 6. प्रवचन चालणारे 12 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर घरी जायचे. चालतंय ना? मागचे चालतंय का? चालतं म्हणत आहे तुम्ही एकट्याच प्रवचन करा, आम्ही सगळे घरी जातो. 12 काय 2 वाजेपर्यंत चालू द्या म्हणा. आणि मग हे प्रवचन संपल्यानंतर घरी जायचे. घरी गेल्यावर एक अगरबत्ती लावायची. ती अगरबत्ती लावल्यानंतर तुमच्या संसारात काय अडचण आहे तर तुम्ही म्हणाले एक काही अडचणीची लिस्ट तयारच आहे. एकानेच घेऊन आले कारण सांगितलं होतं कोणतरी इथं आल्यावर अडचणी सुटणार आहे आणि म्हणून लिस्ट तयारच आहे. तयारच ठेवा, बंद करू नका. मग अडचण कोणती सांगायची? कोणाचा नवरा दारू पितोय, कोणाचा मारहाण करतोय, कोणाची सून नांदत नाही, कोणाची लेक सासरी जात नाही, कोण कर्जबाजारी झाले, कोण आजाराने त्रस्त आहे, कोणाच्या शेतीचा खटला चालू आहे, कोणाचं रोज घरात वाद चालू. याच अडचणीत ना आपल्या, याच्यापेक्षा वेगळ्या अडचणी कोणत्याच नाही. समर्थ रामदास स्वामींनी खूप सुंदर सांगितले, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तुझं शोधून पाह. बसलेल्याला वाटतंय हे प्रवचन करताय काय सुखी असतील, बापरे यांच्याकडे बघूनच कळते. बरोबर ना? आणि मला काय वाटतं माहितीये, बसलेली सगळी माणसं काय सुखी आहेत, माझ्यासारखं दुःख यांना कोणालाच नाही. शेतकऱ्याला वाटतं नोकरीवाला सुखी, नोकरीवाल्याला वाटतं शेतकरी सुखी. कारण आपण जे सुख शोधतोय ते सुख भौतिक सुखाचं आहे. आणि भौतिक सुखाचं सुख कसं आहे? आश्वासत नाही तर ते आपल्याला नाश करणार आहे. आपल्याला डोळ्यांनी जे दिसतंय ते सगळं मिथ्या आहे, खोटं आहे. आणि म्हणून जे सुख आपल्याला शोधायचं ते खरं सुख कुठे आहे? संत संघात, संतांच्या सहवासात. आणि म्हणून भाविको, आज घरी गेल्यानंतर यापैकी कोणतीही एक अडचण, एका वेळेला एकच बर का अनुभव घ्यायचा आहे. नाही तर तुम्ही म्हणाल काय करायचं ताई, अडचणी एवढ्या एका वेळेला सगळ्या सांगायच्या का? नाही, एका वेळेला एकच. जर डॉक्टरकडे गेलात आणि डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर मला ताप आलाय, डोकं जड झालं, हात दुखतायत, पाय दुखतायत, पोट जड झाले, डॉक्टर काय करतो? तापाची गोळी वेगळी, हाताची वेगळी, पायाची वेगळी, डोक्याची वेगळी देतो का? मग डॉक्टर एकच गोळी देतो, ही पेन किलर खा आणि आराम करा. करतो की नाही? अरे बस तोच मार्ग माझ्या जगद्गुरुजींनी सांगितलाय. अडचणी लाख असू द्या, एकच पेन किलर खा. ओम नरेंद्र नाथाय नमः, ओम नरेंद्र नाथाय नमः. बस हे एकाच पेन किलरने तुमच्या सगळ्या अडचणी सुटणार आहे, दुसरी खायची गरज. मग ती एक अगरबत्ती लावा, मनातल्या मनात तुमच्या संसारातली एक अडचण सांगा आणि भक्ती करायला सुरुवात करा. ओम नरेंद्र नाथाय नमः, ओम नरेंद्र नाथाय नमः. हा मंत्र नाही जमला, गणी गणगणात बोते, गणी गणगणात बोते हा मंत्र म्हणा. हाही नाही जमला, स्वामी नरेंद्र महाराज, स्वामी नरेंद्र महाराज, स्वामी नरेंद्र महाराज हा मंत्र म्हणा. आता काही जण काय करतील, 3 मंत्र सांगितलेत ना, पहिल्या दिवशी ओम नरेंद्र नाथाय नमः, दुसऱ्या दिवशी गणी गणगणात बोते, तिसऱ्या दिवशी स्वामी नरेंद्र महाराज. अशी भक्ती आयुष्यभर केली तरी काही अडचण सुटणार नाही. एकच जो तुम्हाला चांगला म्हणता येतो तो म्हणा. आता तुम्ही म्हणाल किती वेळ म्हणायचा ताई? तास, अर्धा तास, 2 तास, 3 तास गरज नाही. भक्ती सुरू करताना एक अगरबत्ती लावली होती ना, ती अगरबत्ती संपेपर्यंतच हा मंत्र म्हणायचा. आता अगरबत्ती लावली, मंत्र म्हणायला सुरुवात झाली ना, आता लक्ष कशाकडे देतात? अगरबत्तीकडे का मंत्राकडे? महिला मंडळ तुम्ही बोला आता कशाकडे? अगरबत्ती
अगरबत्तीकडं. बस हे एकदम पटलं आपल्याला. लक्ष अगरबत्तीकडेच दिलं पाहिजे का? कारण ती संपेपर्यंत मंत्र म्हणायचंय ना. मग मंत्र म्हणायला चालू करायचं आणि लक्ष अगरबत्तीकडे. संपली का नाही? संपली का नाही? संपली का नाही बाबा? एखाद्याची ब्रँडेड असेल तर तासभर काही संपत. आणि जर लक्ष अगरबत्तीकडे देऊन अशी भक्ती करत राहिलात ना, आयुष्यभर भक्ती करा, अडचण सुटतच नाही. लक्ष अगरबत्तीकडे द्यायचं. आता कळलं? लक्ष मंत्राकडे द्यायचं. आणि ते कसं द्यायचं? ते लक्ष असं द्यायचं की ती अगरबत्ती कधी विझली याचा सुद्धा तुम्हाला विचार पडला पाहिजे. मग बघा 8 दिवसात तुमची अडचण सुटते का नाही. परत ती भक्ती रोज नित्य नियमाने चालू ठेवा. दुसरी अडचण सांगायची वेळच येणार नाही. हळूहळू त्या भक्तीच्या माध्यमातून तुमच्या अडचणी सुटणार आहे. कारण जगद्गुरुश्री आपल्याला सांगतायत, तुम्ही मला भक्ती द्या, मी तुम्हाला स्थैर्य देईन. मग आपलं स्थैर्य काय? पोरग 10वीला पास झालं पाहिजे, पोरीचं लग्न जमलं पाहिजे, जावई ऐकण्यातला पाहिजे, एक घर झालंय, दुसरं झालं पाहिजे, दारात एक गाडी आहे, दुसरी आली पाहिजे. याच आपलं स्थैर्य. आपल्याला सगळ्याला याच मागण्या आहेत ना देवाकडे, दुसऱ्या काहीच नाही. अरे या सगळ्या मागण्या आपल्या पूर्ण होणार आहे, पण त्यासाठी 10 मिनिटाचा वेळ रोज नित्य नेमाने देणं गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल आज केली, उद्या नाही केली, परवा केली, मग जमलंच नाही, ते चालणार नाही. मग कधी करायची ही भक्ती? सकाळी, दुपारी, संध्याकाळी. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कधीही करा. कशी करायची ताई भक्ती? आंघोळ करून केली पाहिजे का? कोरे कपडे घालून केली पाहिजे का? नवीन साडी घालून केली पाहिजे का? आज रविवारी आमकं खाल्लं तर केली तर चालेल का? काहीही खाऊन करा, पण करा. कारण देव तुम्ही काय खाल्लं हे तुमच्या पोटात बघत. देवाला काय पाहिजे? तुमचा भाव, तुमची निष्ठा, तुमचा विश्वास, तुमची श्रद्धा. देव भावाचा भुकेला, गरीब श्रीमंत नाही त्याला. जैशी श्रद्धा तैसे त्याला फळ त्याचे मिळत असे. इथं लावलेला हा दिवा आहे ना, हा उचला आणि एखाद्या झोपडीत नेऊन लावा, तेवढाच उजेड देणार. तोच दिवा उचला एखाद्या राजाच्या राजमहालात नेऊन लावा, तेवढाच उजेड देणार. अरे बस तेच काम सद्गुरू आपल्या जीवनात करतात. जर भक्ती केली तर गरीबालाही तेवढाच अनुभव, आणि मनापासून भक्ती केली तर श्रीमंतालाही तेवढाच अनुभव. आपण पारिखे नाही तेथे, साधू थोरा जाना कलियुगी. नामदेव महाराज म्हणतात, संत संगतीचे काय सांगू सुख. आणि त्या संतांच्या संगतीमध्ये काय सुख आहे ना, वर्णन करू शकत नाही. आणि म्हणून भाविको, आज आपल्या गावामध्ये जर आपल्या प्रत्येकाच्या जीवनातल्या अडचणी सुटाव्या असं वाटत असेल तर आजपासून 10 मिनिटाची भक्ती न चुकता करायची. आणि दुसरं पथ्य पाळायचंय कोणतं? स्वप्नात सुद्धा कोणाचं वाईट चिंतू नका. किती जणांना जमतो हे? जुन्यांनी सांगा, नवीनला तर काही माहितीच नाही बिचाऱ्यांना अजून. सगळ्यांना जमतं, एकदम परफेक्ट. बरोबर ना? बरोबर, चांगली गोष्ट. जमत असेल तर एकदम चांगले. पण मला सांगा, आता शेजारच्यांनी मोठी गाडी घेतली आणि तो बिचारा आनंदाच्या भरात काय करतो? त्या मोठ्या गाडीचे पेढे वाटायला सगळ्या गल्लीत फिरतो की नाही? आणि तो आपल्या घरी येतो पेढा घेऊन. आपल्या घरी आला रे आला, आपल्या चौकशात चालू. गाडी कोणती, मॉडेल कधीच, कितीचं पिकअप, कितीचं ॲव्हरेज, कितीला मिळाली, विचारतो की नाही? सगळं. तो बिचारा आनंदाच्या भरात पटापट बोलून टाकतो सगळं. आणि तो सगळं देऊन काय करतो? तो पेढा आपल्या हातावर ठेवतो, निघून जातो. आणि त्यांनी हे सगळं सांगितलेलं असतं ना, तेच आपल्या डोक्यात असतं. त्याने हातावर ठेवलेला पेढा ज्यावेळेला आपण तोंडात टाकतो, त्यावेळेला आपल्या कपाळावर ज्या काय आठ्या असतात ना, त्या आठ्या तो गोड असणारा पेढा कारल्यासारखा कडूच आपल्याला लागतो की नाही? का? त्याच्याकडे आलं, माझ्याकडे नाही. हे दुःख आम्हाला तो पेढा गोड लागू देत नाही. आणि हे विचार बदलण्यासाठी भाविको जीवनामध्ये सद्गुरूंची नितांत गरज आहे. कारण सद्गुरु विना सापडे ना सोय, धरावे ते पाया आधी आधी. तुकाराम महाराज म्हणतात, जीवनामध्ये जर देव बघायचा असेल तर सद्गुरूंची नितांत आवश्यकता आहे. हे सद्गुरू आपल्याला देवापर्यंत घेऊन जात आहेत.
आणि म्हणून आज आपल्या गावामध्ये जो संत संघ चालू झाला तो एक दिवशी या संत संघाच्या माध्यमातून खऱ्या देवाचं दर्शन आपल्याला घडवणारे जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य जे आहेत जे इथं बसलेल्या प्रत्येकाला खऱ्या देवाची ओळख करून देणार. संत माझा देव संत माझा सखा 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 संत हा नरेंद्र नानी जगा संत हा नरेंद्र नानी जगा संत हा नरेंद्र नानी जगा हरी योगी आला दुखियांचा देवा सद्गुरू आपल्या गावामध्ये आज देवरूपाने आलेले आहेत आणि जे सांगतायत की फक्त 10 मिनिटाची भक्ती आणि स्वप्नात सुद्धा कोणाचं वाईट चिंतू नका. बस या 2च गोष्टीची पथ्य पाळा आणि मग बघा आयुष्यात तुमच्या सुखाला कुठेही पारावर नाही. कारण सद्गुरू हेच काम करतात. आपल्याला काय पाहिजे हे त्यांना समजतं आणि म्हणून आज या संत संघाला जेवढी लोक इथं उपस्थित आहे बऱ्याच नवीन लोकांना वाटतंय देवरूपात आलं तरी कोणी इथं साधी एक प्रतिमा एक फोटो तर ठेवलेला आहे आणि या फोटोत आहे काय या फोटोत जे निर्गुण तत्व आहे ना ते आता नवीन लोकांना कळत नाहीये पण याचा अनुभव आजपर्यंत लाखो भाविकांनी घेतलेला आहे. आज जरी दिसायला आपल्याला हा एक साधा फोटो असेल पण या फोटोत आज सकाळी ज्या वेळेला तुम्ही काकड आरतीची सुरुवात केली त्या काकड आरतीपासनं जगद्गुरु श्री निर्गुण रूपात आज तुमच्या या गावामध्ये सकाळपासून उपस्थित झालेले. तुम्ही म्हणाल ताई आम्हाला कुठंच दिसत नाही मग आले तर आम्हाला दिसत नाहीयेत का कारण आम्ही त्यांच्या फोटोकडे बघतोय आम्हाला ते कसे दिसताय तर एका माणसासारखे माणूस तुमच्या माझ्यासारखेच हातपाय तुमच्या माझ्यासारखं शरीर मग ते दिसत कसे नाही कारण आपण ज्या फोटोत बघतोय ते एक व्यक्ती म्हणून बघतोय पण गुरु सद्गुरु हे व्यक्ती नसून एक शक्ती आहे आणि हे आपल्याला लवकर समजणार नाही आणि ते समजण्यासाठी भाविको जीवनामध्ये गुरूंची नितांत गरज आहे. नामदेवरायांनी सांगितले ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला सद्गुरूंची नितांत आवश्यकता आहे. ज्यांच्या ज्यांच्या जीवनात गुरु आहेत बघा त्यांच्या पाठीवर कृपेचा वर्षाव आहे की नाही. कोणतंही संकट येऊ द्या ते सद्गुरू काय करतात रडता पडता कोठेही अडता तोच नेत असे पार गुरुविन नाही दुजा. अरे साधं सोपं उदाहरण आज ज्या धाम यात्रेंचं आपण स्वागत केलं त्या धाम यात्रेंना विचाराव 1 महिन्यात त्यांच्यावर काही संकट आलं असेल का नसेल. मग अशी ताईंनी त्यांच्याच गावातला किस्सा सांगितला. धाम यात्री स्वयंपाकाच्या सेवेसाठी धाम यात्रेंना जेवण म्हणून 2 टेम्पो गेले आणि 2 टेम्पो जात असताना समोरचा एक टेम्पोचा ब्रेक थोडासा कमी लागला आणि समोर तर पूर्ण दरी आणि तो टेम्पो पलटी होता होता मागच्या टेम्पोतल्या भाऊंनी माऊलींचं नाव घेतलं माऊली आई येते आणि तो अंतकरणापासून केलेला धावा त्यांच्यापर्यंत पोहोचला. पलटी होत असलेला टेम्पो अचानक एक मोठा दगड आला आणि जिथं टेम्पो पलटी होणार होता त्या टेम्पो खाली बरोबर तो दगड जाऊन थांबला आणि तो पलटी होणारा टेम्पो तिथे आणि मग बाकीच्या लोकांनी नानीला फोन करून सांगितलं माऊली असं घडणार होतं. माऊली काय म्हटले अरे बाबा मी त्याला वेळेवर थांबवले मलाच का
पडलं म्हणून. म्हणजे काय झालं, निर्गुण रूपात सद्गुरू तिथे उपस्थित होते. अरे ज्ञानेश्वर माऊली सांगतायत ना, सद्गुरू सारिका आस्था पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. ज्याच्या पाठीशी सद्गुरू शक्ती आहे ना, त्याच्या केसालाही धक्का लागू शकत नाही. आणि म्हणून आपल्या जगद्गुरु श्री कायम सांगतायत, तुम्ही जर खरे माझे शिष्य असाल, खरे माझे भक्त असाल, तर तुमच्या छातीवर हे कवच असणं गरजेचं आहे. काय हो हे कवच म्हणजे? बरीच नवीन लोक ह्याला बिल्ला म्हणतात, कोणी अजून बॅच म्हणतं, कोणी अजून काय काय म्हणतं. पण ह्याचं नाव काय आहे? सद्गुरु कवच. आता आपल्या हिंदू धर्माच्या परंपरेनुसार हे कवच कोणाकडे होतं माहितीये का कोणाला? हिंदू धर्माच्या परंपराच कुठं माहितीये म्हणत आई आम्हाला, ते हे कुठं सांगा. नाही ना माहिती. हेच आमचं आज्ञा आहे, आमचं दुर्भाग्य आहे. आमची भारतीय संस्कृती एवढी मोठी असताना आम्हाला आमच्या संस्कृतीचा एकही अविभाज्य घटक माहिती नाही. हे कवच कर्णाकडे होतं, कर्णाकडे. आणि कोणी दिलं होतं? सूर्यदेवानी. कवच कुंडल. ज्यावेळेला सूर्यदेवाची तपश्चर्या केली त्यावेळेला सूर्यदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी काय केलं, आपल्या कानातली कुंडल काढली आणि कर्णाच्या हातात दिली, सांगितलं ही तुझ्या कानात परिधान कर. जोपर्यंत ही कुंडल तुझ्या कानात आहे तोपर्यंत तुझ्या केसाला सुद्धा धक्का लागणार. आणि मग युद्धभूमीवर ज्यावेळेला कर्ण लढत होता भाविको, त्यावेळेला जोपर्यंत त्या कर्णाच्या कानात ही कुंडल होती तोपर्यंत कर्णाला कोणीच हरवू शकलं नाही. पण कर्ण दानशूर होता हेही आपण सगळेजण ऐकून आहोत. आता गोष्ट सांगण्यात मला वेळ घालवायचा नाही, खूप उशीर झालेला आहे. पण त्या युद्धभूमीवर देवानी एका भिकाऱ्याचं रूप घेतलं आणि कर्णाकडे गेले आणि सांगितलं माझ्या मुलीचं लग्न करायचंय, काहीतरी दान दे. कर्ण म्हणला बाबा मी युद्धात आहे, तुझं नाव मी ऐकून तुझ्याकडे आलेलं आहे. आता कर्णाकडे राहिलं काहीच नव्हतं. शेवटी कर्णाने काय केलं, अगदी त्या सूर्यदेवाची माफी मागितली आणि आपल्या कानात जी कुंडल होती ती काढून त्या भिकाऱ्याच्या हातात देऊन टाकली. आणि दुसऱ्या क्षणाला कर्णाला बाण लागला आणि कर्णाचा मृत्यू त्या युद्धभूमीवर झाला. अरे तेच कार्य जे सूर्यदेवाने केलं ते आज माझ्या सद्गुरूंनी केलंय. हे सद्गुरू कवच आम्हाला दिले आणि सांगितलंय, हे जोपर्यंत तुझ्या छातीशी आहे तोपर्यंत तुझ्या केसाला धक्का लागू शकत नाही, एवढी ताकद या कवचमध्ये. कोणतंही संकट येऊ द्या, बस फक्त या कवचवर हात ठेवा आणि माऊलीचं नाव घ्या. बघा त्या संकटातनं गुरु माऊली तुम्हाला बाहेर काढतायत. काही लोक म्हणतील ताई आमच्यातल्याच काही जणांचा अपघात झाला, काही जण गेली, मग त्यांचं काय? जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. हे विसरायचं नाही. प्रभू रामचंद्र देवाचा अवतार होते पण 14 वर्षाचा वनवास भोगला. भगवान श्रीकृष्ण साक्षात देव होते पण जन्म कुठे झाला? कारागृहात. सीता माता आदिमायेचा अवतार होती पण अग्नी परीक्षा द्यावीच लागली. अरे मग जर देवाधिकांना हे दुःख चुकलं नाही तर तुम्ही मी कोण आहे? आयुष्य ज्याने लिहिलंय ते 5वीच्याच दिवशी त्या सटवाईने आपला मृत्यू लिहून ठेवलेला आहे. त्यामुळे एखादा गेला त्याचं आयुष्यच तेवढं. पण हे सद्गुरू कवच करतं काय, जर तुमच्याकडे एखादा दगड 100च्या वेगाने येत असेल तर सद्गुरू 100चा वेग कमी करून तुम्हाला 20च्या वेगाने त्या खड्याची वेदना जाणवते. जर एखाद्या अपघातामध्ये तुमचा जीव जाणार असेल आणि तुम्ही खऱ्या गुरु माऊलीचा धावा करत असाल तर तिथं तुमचा जीव न जाता तुमचा ते अपघात कोणाचा हात मोडेल, कोणाचा पाय मोडेल, तुम्ही म्हणाल तेवढंही नको, तर ते नाही होऊ शकत. कारण हे कलियुग आहे. केलेले कर्म आपल्याला भोगावेच लागणार आहेत आणि हे कर्म भोगून घेण्यासाठीच जीवनात सद्गुरूंची नितांत गरज आहे. आणि म्हणून भाविको हे सद्गुरू करणं जीवनात अत्यंत गरजेचे आहे. बघा ह्या अपघातावरनं एक प्रचिती तुम्हाला सांगूशी वाटते मला. रत्नागिरी तालुक्यामध्ये खेड नावाचे एक गाव आहे आणि त्या खेडमध्ये एक आदिनाथ मोरे नावाचे 3ऱ्या वर्षाचे प्रशिक्षणार्थी, आता आहेत का नाही ते मला माहिती नाही, पण त्यावेळेला एवढी माऊलींची भक्ती, दोघही भाऊ, त्यांचे मोठे बंधू दत्तात्रय मोरे हे जिल्हा सचिव पदी काम करत होते. आणि कोरोना नंतर आपला पहिली वारी झाली रामनवमीची आणि त्या रामनवमीच्या वारीला त्यांचे भाऊ 2 दिवस आधीच सेवेला पुढे गेले आणि हे आदिनाथ भाऊ आपल्या घरातल्या फॅमिलीला, आपल्या मुलाबाळांना घेऊन वारीसाठी निघाले. वारीसाठी निघाल्यानंतर
बऱ्याच अंतर चालल्यानंतर छोटी मुलं गाडीत होती, म्हणून त्यांनी ड्रायव्हरला सांगितलं थोडं चहा पाण्याला नाश्त्याला पोरांसाठी गाडी कुठेतरी थांबवा. आणि म्हणून एका हॉटेलवर गाडी थांबली. एका हॉटेलवर गाडी थांबल्यावर ड्रायव्हरनी सांगितलं तुम्ही नाश्ता करा, मी जातो ना गाडीत सीएनजी भरून घेऊन येतो, वेळ कशाला घालवायचा. हे भाऊ म्हणले ठीक आहे. आणि हे नाश्त्यासाठी त्या हॉटेलमध्ये बसले आणि ड्रायव्हर गाडी घेऊन सीएनजीच्या पंपावर गेला. आता ज्या हॉटेलमध्ये हे मोरे भाऊ बसले त्याच हॉटेलमध्ये खेडमधले अजून एक वयस्कर काका जे माऊलीचेच भक्त होते ते तिथे आले. तेही नांदीलाच वारीला निघाले होते. आता आपणही रस्त्याने जात असताना आपले बरेच गुरुबंधू आपल्याला भेटतात, अगदी तसेच ते भेटले. आणि चौकशी झाली कधी निघालात काय एवढं तेवढं, ड्रायव्हर कुठे गाडी, तर म्हणे सीएनजी भरायला गेले. आणि हे काका त्यांचं आडनाव होतं कांते, तर ते कांते काका म्हणले बरं झालं आठवलं, माझ्याही गाडीत सीएनजी भरायचं, एक काम करतो मी पण जातो आणि पहिलं सीएनजी भरून घेऊन येतो. हे मोरे भाऊ म्हणले ठीक आहे. आणि हे कांते काका त्या सीएनजीच्या पंपावर पोहोचले पण भली लांब रांग लागलेली होती गॅस भरण्यासाठी. आणि मोरे भाऊच्या गाडीचा गॅस भरून झाला आणि ड्रायव्हर निघाला, तेवढ्यात त्यांना गाडी दिसली. कोणाची? या कांते काकाची. गाडी दिसल्यावर त्यांनी श्री गुरुदेव वगैरे घातला आणि ते पुढे निघणार. तेवढ्यात ह्या कांते काकांनी काय केलं, सगळी रांग सोडून दिली आणि स्पीडने गाडी नेऊन कुठं उभी केली, त्या सीएनजी जिथं पंप भरतात अगदी तिथंच. आणि तो पंपावाला भांडायला लागला, अहो एवढी मोठी रांग लागली दिसत नाही का, ती रांग सोडली तुम्ही कसे काय पुढे आले. ते काका म्हणले अहो माझ्या सोबतच्या एका गाडीचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि मला खूप इमर्जन्सी, अर्जंट तुम्ही काय करा माझ्या गाडीमध्ये गॅस भरा. आणि हे सगळं कोण ऐकत होतं, तो मोरे भाऊचा ड्रायव्हर. त्यांनी विचार केला काका तर आत्ताच आली माझ्या पुढे, ह्यांच्यासोबत कोणती गाडी होती. आणि वाईट वाटलं की खोटं बोलताय, लवकर गाडीत सीएनजी मिळावं म्हणून. आणि तेवढं दुर्लक्ष करून ते निघून गेले. निघून गेल्यानंतर ह्या काकाने गाडीत सीएनजी भरलं, तेही निघाले. हे मोरे भाऊंना या ड्रायव्हरने गाडीत घेतलं आणि आता संगमेश्वरचा पूल पास करून आता घाटामध्ये यांची गाडी गेली. आणि घाटात गाडी गेल्यावर बाकीच्या गाडीतले मुलं वगैरे नाश्ता घालता आणि झोप लागली. पण समोर बसलेले मोरे भाऊ ड्रायव्हर ह्यांच्या गप्पा चालू झाल्या. आणि गप्पा चालू झाल्यावर मोरे भाऊने ड्रायव्हरला विचारलं कांते काका भेटले का पंपावर. ते म्हणे हो, पण मला वाईट वाटलं. म्हणे काय, अहो कांते काका पंपावर खोटं बोलले. म्हणे कशासाठी, एवढी गर्दी होती आणि त्यांनी तेवढ्या गर्दीतून गाडी पुढे नेली आणि पंपावाल्याला म्हणले माझ्या सोबतच्या एका गाडीचा ऍक्सिडेंट झाला, लवकर माझ्या गाडीत गॅस भरून द्या, मला अर्जंट तिथं पोहोचायचं. आणि हे सांगत असताना ड्रायव्हरने काय केलं, मोरे भाऊच्या तोंडाकडे बघण्यासाठी फक्त चेहरा वळवला. आणि जसा चेहरा वळवला तसा समोर एक 16 चाकी कंटेनर होता. त्या कंटेनरच्या खाली यांची इर्टिगा गाडी पूर्ण चिमटून गेली. म्हटल्यानंतर गाडीतले सगळी मुलं होती ती आजूबाजूला अस्ताव्यस्त पडली. 3-4 माणसांचं डोकं फुटलं, कोणाचा हात मोडला, बऱ्याच जणांच्या दुर्घटना घडल्या. अगदी 1, 2 ते 3 मिनिटाचा वेळ गेला आणि त्या 3 मिनिटाच्या वेळेमध्ये ते कांते काका गाडी घेऊन तिथे पोहोचले. पटकन त्यांनी आपल्या संप्रदायाचे जे अँब्युलन्स ते अँब्युलन्सला फोन केला आणि बाकीच्या सगळ्यांना आपल्या गाडीत घातलं. काही लोकांनी अँब्युलन्स मध्ये घेतलं आणि सगळ्यांना हॉस्पिटलमध्ये भरती केलं. कोणाचा हात मोडला, कोणाच्या डोक्याला मार लागला, काही मुलांच्या पायाला मार लागला, अशा बऱ्याच जणांना जखमा झाल्या. हळूहळू बातमी कुठं पोहोचली, मोरे भाऊच्या मोठ्या भावापर्यंत जे नाणीजला होते. आणि नाणीजला त्यांना कळलं आपल्या भावाच्या गाडीचा एवढा मोठा ऍक्सिडेंट झाला, ही गोष्ट माऊलीच्या कानावर गेली पाहिजे. आणि म्हणून ते गेले. माऊली संतपीठावरच बसलेले होते. आणि जाऊन हे दत्ता भाऊ म्हणतात माऊली माझ्या भावाच्या गाडीचा मोठा ऍक्सिडेंट झाला आणि सगळ्यांना दुखापत झालेली आहे. त्याच्यावर माऊली हसले आणि विचारलं कधी समजलं तुम्हाला गाडीचा ऍक्सिडेंट झाला. आता म्हणले 10 मिनिटं झालं. माऊली म्हणले तुम्हाला 10 मिनिटापूर्वी समजलं, मला कालपासूनच माहितीये तुमच्या भावावरती गंडांतर होतं, म्हणून तर मी कांते काकाच्या रूपामध्ये सकाळपासून त्यांच्या गाडीचा पाठलाग करतोय, म्हणून तर आज त्या हॉस्पिटलमध्ये. मग त्या मोरे भाऊला समजलं की पेट्रोल पंपावर काका खोटं बोलत नव्हते, तर ते साक्षात माझे जगद्गुरु होते जे माझा प्राण वाचवण्यासाठी माझ्या मागे मागे निघाले होते. आणि म्हणून भाविक अशी गुरु माऊली आपल्याला भेटलीये जी सांगतेय तुम्ही माझा संसार करा, मी तुमचा संसार करतो. आणि तो सद्गुरूंचा संसार आपल्याला सेवेच्या मार्फत करायचा आहे. आपल्या गावात जी काही
धर्म केला, पण काय होणार आहे? रुजू होणार नाही केलेलं तू पुण्य, गुरु शिवाय आहे जीवन सार शून्य. रुजू होणार नाही केलेलं तू पुण्य, गुरु शिवाय आहे जीवन सार शून्य. काही रे किंमत तुझ्या थाट माताला, काही रे किंमत तुझ्या थाट माताला. मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. नाव तुझं घेऊन पडली कोरडा ओठाला, नाव तुझं घेऊन पडली कोरडा ओठाला, कोरडा ओठाला. मरण पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, मरण पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, मरण पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. आणि म्हणून असे गुरु लाभलेले की जे सांगतायत तुम्ही फक्त मला 10 मिनिटाची भक्ती द्या, माझ्यावर जबाबदारी आहे तुमच्या आयुष्याचं सुख समाधान तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची. आणि म्हणून भाविक हो, जे धाम यात्री आज आपले 1 महिना घरदार सोडून ज्या पालखीमध्ये सामील झालते ना, त्यांना विचार करावं, विचारा त्यांच्या संसारात काय महिन्यात अडचणी आल्या नाही का? 100% आल्याच असणार, पण त्यांच्यापर्यंत आल्या का? सांगा एकाने तरी. नाही ना. का? कारण ते संसार कोणाचा करत होते? सद्गुरूंचा. काही लोक म्हणतील ताई महिनाभर चाललं की एवढं आहे तरी काय असं, आम्ही पण गेलो असतो ना, सगळं तर होतं तिथं, खायला प्यायला भेटत होतं, झोप होती, मग काय न जाण्यासारखं काय? जाणारे भरपूर आहेत, पण गेलं कोण? गेलं कोण? ज्याच्या भाग्यामध्ये होतं तेच तिथं पोहोचले हो. बाकीचे पोहोचू शकत नाही. कारण अध्यात्माचा मार्ग असा मार्ग आहे की या मार्गात येण्यासाठी योग यावा लागतो. आणि 3 प्रकारच्या योगेच माणूस अध्यात्मात येतो. सगळ्यात पहिला योग, ज्या वेळेला आपल्या हातनं जास्तीत जास्त पाप घडतं त्यावेळेला त्या पापाचा संहार करण्यासाठी देव आपल्याला अध्यात्मात आणतो. दुसरा योग, ज्या वेळेला आपल्यावर गंडंतर असतं, आपण अनेक प्रकारच्या गोळ्या औषधं करतो, डॉक्टर करतो, देवऋषी बघतो, इकडचं तिकडचं सगळं बघून होतं, आणि मग डॉक्टर सांगतो आता जे काय असेल ते देवाच्या हातात, आणि मग माणूस भक्ती मार्गात येतो. आणि तिसरा मार्ग आहे पूर्वजन्मीची पुण्याई. आणि असे खूप कमी लोक आहेत बरं का, ज्यांच्या पूर्वजन्मीच्या पुण्याईने अध्यात्मात आले. कारण इथं आता आपण जेवढे बसलोत ना, याच्यातले 99% लोक ही आपली समस्या घेऊनच या संप्रदायात आलेले. पण त्यांना विचारा, आज त्यांच्या जीवनात ती समस्या आहे का? ती नाही. गुरुमाऊलींनी कोणतीच समस्या आता ठेवली? तेच म्हणले मी नाही. आणि ही समस्या तुमच्या सुद्धा सगळ्याच्या जीवनातली दूर होणार आहे. आज 1 महिना ते संसार सोडून गेले, मग फक्त वारी घडली का हो? नाही. 25 दिवसाची त्यांच्याकडनं साधना घडली. मागच्या वर्षी सिमूर गावांच्या पीठावरनं एक 23 वर्षाचा युवक पालखीमध्ये चालत निघाला. वय वर्ष 23, जन्मजात मुका असणारा हा युवक, ज्याला बोलता येत नव्हतं, पण पालखीत चालला की सगळ्या लोकांनी म्हणायचं श्री गुरुदेव माऊली, श्री गुरुदेव माऊली, पण बिचारा मुका होता ना, बोलू शकत नाही. मग असे 10 दिवस, 12 दिवस, 15 दिवस उलटले. जसं नाणी जवळ यायला लागलं, दाभोळचा घाट ओलांडला, आणि नाणीच्या जशी रेषा चालू झाली, नाणीचं गाव चालू झालं, तसा पहिला त्या माणसाच्या मुखातनं उद्गार आला, श्री गुरुदेव माऊली. 23 वर्ष न बोलणारा माणूस काहीही न करता 15 दिवस फक्त वारीत चालला, पण कानावर रोज सानिध्य होतं. कशाचं? संतांचं, भक्तीचं, नामाचं. आणि म्हणून भाविक हो, आज आपल्यातनं जे धामयात्री गेले, मग अशी भाऊ म्हणले, आज यांचं स्वागत इथं का केलंय? पुढच्या वर्षी आपल्या गावातनं सुद्धा धामयात्री निघाले पाहिजे. अरे एवढे भाग्यवान आहे की पीठ, जुक्कलचं पीठ तुम्हाला 50 किलोमीटर अंतरावर आहे, आणि पुढच्या वर्षी सुद्धा अशी पालखी निघणार आहे. या दिंडीमध्ये ज्यांना खरंच शक्य आहे त्यांनी या दिंडीमध्ये पुढच्या वर्षी न सांगता सहभागी व्हायचंय. कशासाठी?
कारण ही फक्त वारी नाहीये, तर ही 25 दिवसाची साधना आहे. आणि ही साधना आपल्या हातनं घडण्यासाठी आपण सगळ्यांनी या वारीमध्ये जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि या वारीमधूनच आपल्या जीवनाचं सार्थक होणार आहे. म्हणून जाता जाता गुरुदेवाच्या चरणी एकच प्रार्थना करते की आज या गावामध्ये जे संत संघाचं एक छोटंसं रोपटं लावलेलं आहे, पुढच्या 4 ते 5 वर्षात या रोपट्याचं रूपांतर एका वटवृक्षात झालं पाहिजे, एवढीच प्रार्थना गुरुमाऊली करते. आणि म्हणून भाविको, आज आपल्या गावात जो संत संघ चालू झालाय आणि जर आपल्याला अनुभव येत आहेत तर आपल्या पुढे मर्यादित न ठेवता आपल्या गावात जसा संत संघ चालू झाला तशीच एखादी आरती आपण सुद्धा दुसऱ्या एखाद्या गावात चालू करून तिथल्या लोकांना भक्ती मार्ग सांगायचा आहे. कारण आपल्या गुरुमाऊलींची शिकवण आहे, तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा. जे सुख जे समाधान आपल्याला मिळाले ते इतरांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य आपल्याला करायचंय. आणि म्हणून आपल्या जन्म मरणाच्या वाऱ्या चुकवण्यासाठी आपल्या जगद्गुरूंनी जी वारी आपल्याला दिलेली आहे त्या वारीच्या एका अभंगातनं आपण प्रवचन सेवेचं सांगता करायची आहे. आणि मग तुम्ही तुमच्या घरी जायला मोकळे. का अजून 1 तासभर प्रवचन चालणार आहे? चालते म्हणत आहे प्रवचन, तास नाही 2 तास. पण तुम्हाला गोष्ट माहितीये का, एका गावात कीर्तन चालू होतं आणि कीर्तनकार महाराज कीर्तन सांगत 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 एवढे रमले. सुरुवातीला असंच गाव जमलेलं होतं. बिचारे त्या नामस्मरणात एवढे दंग झाले, 1 तास 1.5 तास गेला आणि 1.5 तासाने कीर्तनकार महाराजांनी डोळे उघडले तेव्हा समोर कोणीच, फक्त एकच माणूस बसलेला होता. कीर्तनकाराला वाटलं सगळं गाव गेलं, बिचारा एकट्याच माणसाला म्हणलं कीर्तन आवडलं वाटतं. आणि म्हणून महाराज म्हणले, काय रे बाबा, एवढं कीर्तन आवडलं तुला, सगळी लोक घरी निघून गेली, तू एकटा माझ्यासाठी बसला. तो म्हणला, महाराज अहो सगळ्याच्या आधी मलाच घरी जायचं होतं. महाराज म्हणले, मग थांबला कशासाठी? मला घरी जायचंच होतं, पण तुम्ही आता कीर्तन संपलं असेल तर बाजूला सरका. महाराज म्हणले, का? मी बसलोय इथं 2 तास, ज्या घोंगड्यावर तुम्ही उभे राहिला ते घोंगडं माझं ते अडकले ना, म्हणून बसलो. तसं हे घोंगडं कोणाचं आहे का? नाही तर बाकीचे घरी. बिचारा घोंगड्यावाला मीच एकटी इथं. म्हणून आपल्या ही संसाराचं घोंगडं अडकलेलं आहे सगळ्यांचं. आणि ते अडकलेलं घोंगडं सोडवण्यासाठी आज आपण जगद्गुरूंच्या चरणाशी आलेलो आहोत. आणि 100% तुम्हाला खात्री देते, हे अडकलेलं घोंगडं आपलं सुटणार. पण ते सुटण्यासाठी आपल्याला काय करायचंय? वारी वारी हो गुरुजी माझ्या काळजी देवाची, वारी वारी हो गुरुजी माझ्या काळजी देवाची, वारी वारी हो गुरुजी माझ्या काळजी देवाची, गुरुजी माझ्या काळजी देवाची, वारी वारी हो गुरुजी माझ्या काळजी देवाची.
कार्तिक